या आजांचं वैशिष्ट्य म्हणजे तोंड कायम लाल असते, कायम सुपारी असत्या. हे दुसरे एक आजा आहेत, तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला ओळखेल की यांचं वय 95च्या पुढे आहे. बाजूला केले तर या ठिकाणी झाड उचलताना त्यांना घेऊन घराकडे चाललोय. आता डिगरच्या कृष्णा किनारचे असेच भाग येत जाणार आहेत. तुम्हाला आवडत असल्यास नक्की शेअर कर. चला. नमस्कार मित्रांनो, दिगरच्या कृष्णाकाठचा हा भाग काय विषय घेऊन आला असेल असं तुम्हाला वाटत असेलच, तर हा भाग आहे संमिश्र भाग. वेगवेगळ्या घटना ज्या नदी किनारी थोड्याफार प्रमाणात घडल्या किंवा बाहेर थोड्याफार प्रमाणात घडल्या माझ्यासोबत, अशा सोबतचा हा संमिश्र 5 मिनिटाचा मी ब्लॉग टाकत आहे. दिगरचा कृष्णाकाठ दररोजचा ब्लॉग आपला येत राहतोय. दररोजचा ब्लॉग पाहत चला. नदीवरल्या घडणाऱ्या घटना डिग्रजमध्ये कृष्णा किनारी फिरताना आणि पोहताना केली मजा मस्ती, अशा प्रकारे भाग आहेत. नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा आणि हा भाग पहा. आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करून जावा आणि मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. शेअर मात्र नक्की करा. चला, धन्यवाद. डिग्रजच्या कृष्णा किनारी जर पोहण्यामध्ये नंबर कोणाचा लागत असेल तर कल्लू अण्णांचा लागतोय. इतका आजारी असून सुद्धा त्यांनी हातात सेल्फी स्टिक, आता याला आम्ही सेल्फी स्टिकच म्हणतोय, घेऊन येतात. आणि हे पांड्यावकर साहेब आहेत जे हनुमान चालिसा वाचत आहेत. शनिवारी किंवा शक्यतो ते दररोज हनुमान चालिसा वाचतात. एकदा पाण्यामध्ये धावून आल्यानंतर मी भरपूर दमलेलो आहे. पोहून आल्यानंतर ती घटना टाकत आहे. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे म्हणायला लागत नाही, कारण ह्या गाड्या आडवी लावल्या त्या माणसानं आपल्याला दंड म्हणून 100ची नोट चहा प्यायला दिल्या. 100 रुपये त्यांनी दिले तो चहाला, एकाकडे काढल्यात, कोण गाडी लावली होती. 100 रुपये विसरून माझ्याकडे 100 रुपये सगळी गेल्यात पुढे चहाला. आता पैसे माझ्याकडं म्हटल्यावर मला तर चहा प्यायला जायलाच पाहिजे. आणि चहाच्या गड्यावर गेलो मी. आणि या ठिकाणी नाना आणि सर्वजण चर्चा करत उभारलेत. पैसे राहिले माझ्याकडे आणि मी तिकडे वळलो आणि परत लक्षात आलं पैसे माझ्याकडे आहेत आणि परत आलो. सगळे आले तिकडे आणि पैसे माझ्याकडे. राज, नानांचा मुलगा, सगळ्यांना चहा देत आहे. आणि पुन्हा खोत सर देखील चहा सर्व करत आहेत. आणि आपण चहा नको म्हणून डायरेक्ट दुसऱ्या बाजूला गेलो आहे. का तर मी आणि पका पाटील या जे आहेत, आम्ही ब्रॉनविटा किंवा दूध पितोय. आणि कधी कधी खोत सर सुद्धा आम्हाला जॉईन करतात. डिग्रजमधील रवी अण्णांचा हा गाडा आहे. ते आता आलेत. गणपतीचा सीझन सुपारी संपून उत्तर भारतातून आलेत. आणि एका व्यक्तीने आम्हाला म्हणलं ग्रुपमधल्या की माझ्यातर्फे नाश्ता पण आहे. मग काय, सर्वजण नाश्ताला आम्ही जमा झालो. नाश्ता झाल्यानंतर आता नदी किनारी जाताना हे जे आहेत, हे फायटर कोंबडा म्हणजे माळी साहेब, आता बरेच दिवस ते दिसत नाहीत, कारण त्याचं हृदयाचं बायपासचं ऑपरेशन झाले. आणि हे दुसरे एक आजा आहेत, त्यांना आपण सायकलवरून लिफ्ट देत आहे. हाय करा. या आजांचं वैशिष्ट्य म्हणजे तोंड कायम लाल असते, कायम सुपारी असत्या. हे दुसरे एक आजा आहेत, तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला ओळखेल की यांचं वय 95च्या पुढे आहे. आपला एक डिग्रजच्या कृष्णाकाठचा ब्लॉग आहे बघा, त्या ब्लॉगमध्ये या आजाने धुलीवंदन दिवशी लाडू मारताना शिवी दिली आहे, तो त्या भागामध्ये आजा आहेत. तर हे हातात आता ते नारळाचं पाणी घेऊन चाललेत. त्यांना आता कळत नाहीये, त्यांचं वय भरपूर झाले. आणि हा डिग्रजच्या कृष्णाकाठ तुमचा लहान बंधारा आहे. आणि हे उचलून काय ठेवत असेल असं तुम्ही विचार करत असाल तर ही धरणाची दारं आहेत, जी पाणी अडवायला लावतात. जी पाणी अडवल्यामुळे गावाला पाणी पुरवठा धरणामधील शेतीला होतो, असे हे धरणाचे दार आहेत. आणि या पाण्यामध्ये पाणी जेव्हा वाढलं तेव्हा झाडं जी आलती, तर ही झाडं JCBनं काढून वर टाकलेत, जेणेकरून धरणाचं पाणी अडाय नको आणि धरणाला दट्ट्या बसून धरणं क्रॅक जायला नको. त्यासाठी सगळं झाडं वर काढलेत. आणि मासं पकडणारा घटना पहा, गाणं लावून मासं कसं पकडलेत माणसं. दिग्रजचा हा मोठा पूल आहे, तो मागाचा छोटा पूल, हा मोठा पूल. डिग्रजच्या कृष्णाकाठचा ब्लॉगर गवा. हा लागला की मोबाईल पडला की मोबाईल. होय होय, मोबाईल पडला की संपला विषय. अजून हप्ता पिटायची 2 शेवटची पिशवी टाकली पाहिजे. या माशाबद्दल एकदा आपण पूर्ण माहिती तुम्हाला नक्की सांगू. आणि हा ऊन पावसाचा लपंडाव बघा, ऊन सावलीचा लपंडाव. हे बघा, सावली उन्हाला कशी कात्रत पुढे पुढे चालली आहे. आणि एका ठिकाणी जाताना मी झाड बाजूला केले, तर या ठिकाणी झाड उचलताना
हे निलगिरीचं झाड आहे आणि कट केल्यामुळे ते झाड रस्त्यावर आलतं आणि रस्त्यावर येताना गाडीचा कॉर्नर कोणाचाही तटून अपघात होऊ नये असा माझ्या डोक्यात विचार, म्हणून मी भरपूर प्रयत्नाने ते बाजूला केलं आहे आणि ते झाड लवकर जातच नव्हतं, मूळ ठिकाणी परत येत होतं. भरपूर लोकांनी बहुतेक प्रयत्न करून ते झालं नव्हतं, पण प्रयत्न करायचा आपण काय सोडतोय होय? आपण प्रयत्न करून करून दमलो शेवटी आणि बाजूला केलंच. आता मित्रांनो, जाता जाता शेवटी हे आमचे पप्पा आहेत, त्यांना पार्किन्सन्स नावाचा आजार आहे, ज्यामुळे शरीराची हालचाल खूपच कमी होते आणि एका ठिकाणी ते जाऊन बसले असता मी त्यांना घेऊन घराकडे चाललोय. आता डिगरच्या कृष्णा किनारचे असेच भाग येत जाणार आहेत. तुम्हाला आवडत असल्यास नक्की शेअर कर. चला, नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा. पुन्हा उद्या भेटू. धन्यवाद.